1:20 स्थानिक वेळ सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल पायावर आदळलाय, अपील पण पंच तटस्थ भूमिकेत. एक सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. भालुकबी आणि त्यांच्या विरोधात ब्राईट ब्रदर्स आंबेगाव असा सामना. पहिल्या बॉलवर लेग बायचा सिग्नल, एक धाव. व्हाईट बॉल मात्र कलवण्यात आलेला एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धावेसहित धावा आपण बघत आहोत 2. एक सन्मान होते मंचावरती सुनीलजी आलम यांना आपण सन्मानित करतोय. रोशन भाऊंच्या शुभ असते. डॉट बॉल, वाईट नंतर डॉट बॉल. धावसंख्या सध्या स्थिर, अवघ्या 2 धावा दाफल कव्हर. ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात भालुकबी या 2 टीमच्या दरम्यान हा महत्वाचा सामना. 2 धावा सध्या स्कोरबोर्डवर. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे, थोडी घाई करा, थोडं फास्ट खेळावं लागेल. अपील अँड गॉन, इट इज आउट, क्लिअर प्लम्प. फलंदाज बाद. प्रवीण विदे स्वसात माघारी परततोय. पायचीच्या स्वरूपात 2ला पहिला धक्का ब्राईट ब्रदर्स आंबेगावला. विकेटचं पतन. नवीन बॅटर रोशन बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. पहिल्या सामन्यात ज्याची जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली होती तो सध्या स्ट्रायकर एंडला. हाफ ट्रॅकर पूल केलाय, क्रॉस बॅटेड हिट, मिड विकेटला चाललाय बॉल. फिल्डर प्रयत्न करत होते पण त्यांच्या आवाक्याबाहेर एक टप्पा घेत सीमा पार, चौकार. पुन्हा एकदा तेथूनच सुरू झालेले आहेत. ही जमेची बाब आहे टीम ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव करता. समोर ऑन दी अप, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत बॉल बरोबर आलाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर डीजे आमिरचं अभिवादन स्वीकारतोय, चौकार. बॅटमधून टीमची धावसंख्या 10. आता ऑन साइडला खेचलाय बॉल आणि पोचलाय तो मिड विकेट सीमा फार. इट्स अ ह्यूज हिट, ब्लास्ट, सिक्सर, षटकार. फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकांती 16 धावा सध्या स्कोर बोर्डवर बनलेले आहेत. सोळा धावा दाफलकर बनलेले आहेत. पहिले षटक संपले बरोबर 5 मिनिटांचा वेळ घेतलाय. चला, बालुकबी थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. विजयजी मोरे आणि टीम थोडं फास्ट खेळावं लागेल, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. भूषण गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 16 धावा स्कोर बोर्डवर बनलेले आहेत. सोळा धावा सध्या स्कोर बोर्डवर
1 विकेटच्या मोबदल्यात. समीर स्ट्रायकर एंडला, अर्थातच सनी. पहिलाच बॉल चांगला लेंथ बॉल होता, टप्पा पडल्याबरोबर विथ द अँगल थोडी हरकत करत निघालाय तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल. पहिल्याच बॉलवर भूषणची जबरदस्त कामगिरी. मागच्या सामन्यात त्यानं सामनावीर पुरस्कार संपादित केलेला आहे, सो तो कॉन्फिडन्स या गोलंदाजाकडे आहे. पहिलाच बॉल डॉट. धावा 16. 16. यावलेला बॉल हवेत. फिल्डर थोडे दूर आहेत. फटका तिकडे फसताना पाहायला मिळतोय, मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तो यशस्वी होतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न होताना दिसत नाही. 2च धाबा मिळतील आणि 2 धाबे सहित सध्या धावसंख्या धावफलकावर 1 अंकित झाले ते 18. 18 ऑन बोर्ड. अठरा धाबा सध्या स्कोर बोर्डवर बनलेल्या आहेत. महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी ही निर्णायक लढत. यावलेला फटका फसलाय. बॉल हवेत पुन्हा एकदा, मात्र फिल्डर पासून सेफली बॉलची लँडिंग झालेली आहे. एकच धाव मिळताना दिसेल. सिंगल सहित धावा बनतात एकंदरीत 19. 19 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. षटक मार्गस्थ असताना सध्याच्या घडीला दुसरं. चला, थोडा वेळ जास्त जातोय. घाई अपेक्षित आहे भालुक बी. शेड्यूल थोडं डिले झालेलं आहे, आज जास्त वेळ गेला, मात्र आता वेळेच्या बाबतीत दिरंगाई नको. बॉल हवे टॉप एज. झेलची संधी आणि यष्टीरक्षकांना झेल संपादित केलाय. 14 धावेचं योगदान देत रोशन माघारी परतलाय. धक्का दुसरा लागलाय. ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावला फलंदाज बाद. नवीन बॅटर गौरव बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. सेट बॅटर रोशन मात्र बाद होत आहेत. महत्वाच्या मॅचमध्ये आणखीन एक सफलता मिळते ती गोलंदाज भूषणला. 19 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. 2 विकेट गमावलेले आहेत. स्टील 2 टू गो. सेकंड ओव्हरचे बॉल बाकी आहेत 2. चला, बॅटर्सला विनंती आहे, आपणही जास्त वेळ घेऊ नका. सनी अँड गौरव. 19 धाबा सध्या धावफलकावर. स्टील 2 टू गो. बॉल बाकी आहेत इथनं अजूनही 2. चला, घाई करा जरा गोलंदाज भूषण, आपणही जास्त वेळ घेत आहेत. स्पीडअप अपेक्षित. ऑन साइडला क्रॉस बॅटेड इट. खेचलाय बॉल आणि पोचलाय तो क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत मिडविकेट सीमा पार. इट्स अ ह्यूज हिट. 6. सध्या टीमची धावसंख्या 25-25. गौरव यापूर्वीच्या सामन्यात देखील बरसले होते आणि तोच कॉन्फिडन्स आता बॅटिंगमध्ये या सामन्यात त्यांच्या वतीने पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर गौरव यांची सोनवत सुरुवात. षटकारानं वैयक्तिक खातं खुलं होते तर सांघिक धावफलक मार्गस्थ होते. 25-25. शेवटचा बॉल डॉट आलाय. षटकाची झाले सांगता षटक संपली 2. स्कोर बनलाय 25. 12.50 ची धावगती. 10 मिनिटांचा वेळ 2 षटकं टाकण्यासाठी घेतलेलं आहे. सो आता जास्त वेळ न घेताना थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करावी लागेल टीम भालुक बी. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. इरिस. लास्ट ओव्हर. चला, वेळ जास्त जातोय गिरीश. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. 2 मिनिटं यापूर्वी थोडा पॉज आपण घेतलेला आहे. सो आता वेळेचं बंधन आहे. पहिलाच बॉल हार्ड लेंथ. टप्पा पडला. राईज होतोय. चाललाय ते डिस्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची सांगता. स्कोर सध्या बनलेला आहे तो
25. पहिलाच बॉल डॉट टाकलाय, सो कॉन्फिडन्स मिळेल आता डॉट बॉलनं गोलंदाज गिरीशला. 5 चेंडू बाकी आहेत. सनीकडे क्षमता आहे, मात्र आपल्या गुणवत्तेला, आपल्या क्षमतेला त्यालाही न्याय द्यावा लागेल. चांगलं पोटेन्शियल आहे, चांगलं टॅलेंट आहे सनीकडे. यावलेला बिग हिट, फटका फसलाय बॉल वेत, क्षेत्ररक्षक उपस्थित झाले. चांगलं जजमेंट, झेल संपादित. सनी बाद. 25ला तिसरा धक्का. नवीन बॅटर महेश हेगडे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. धावा 25. 25 धावा दाखल कव्हर. नवीन बॅटर महेश बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. फिनिशिंग टच आता इथनं हवाय टीम ब्रॅड ब्रदर्स आंबेगावला. ड्राईव्ह केला बॉल एक्स्ट्रा कव्हरला, बॅकअप आलंय. एक धाव मात्र मिळेल. चांगली फिल्डिंग विजय मोरे यांच्या वतीने. एकच धाव सिंगल साईड धावा बनतात त्या. 26. 26 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पहिल्या डावाचे 3 बॉल आता बाकी आहेत. टॅप केलाय बॉल, एक धाव हवी आहे आणि एकच धाव मिळताना दिसेल. दुसरीचा प्रयत्नच आता होत नाही. एकच धाव. स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. नॉस्ट्राकर एंडला महेश. विकेटचं पतन. स्टील 2 to go. स्टील 2 to go. 27 धावा बनलेल्या आहेत. गौरवकडे स्ट्राईक. आता अपेक्षित ते डगआउटला. एअर स्ट्राईक. बॉल हवे, झेलची संधी. शॉर्ट फॉलेगला बॅकअप आलं. एक धाव. दुसरीचा प्रयत्न आता होताना दिसतोय आणि अखेर नॉस्ट्राकर एंडला रन कंप्लीट होईल. येस इट इज. तिसरीचा प्रयत्न नाहक झालाय आणि त्या प्रयत्नात फलंदाज मात्र अखेर बाद झालाय. मात्र दुसरीसाठी संभ्रम अजूनही आहे आणि दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात बॅटर आउट की नॉट आउट त्यासाठी आपण मदत घेत होती टीव्ही अंपायरची. सिटीज 2 धावा कंप्लीट आहेत आणि तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद. म्हणजेच काय, चेतनकडे स्ट्राईक असेल 2 धावा ऍड होतील. 2+ विकेट. स्कोर बनला 29. फलंदाज बाद झालेत 5. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल कट केला, बॅकफुटवर जात, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर
एक सिंगल कंप्लीट, एकच धाव, दुसरीचा प्रयत्न होईल का ओव्हरथ्रो, आणि आता नॉसरा करेनला चान्स रन आउटचा. फलंदाज बाद, डाव पहिला संपलाय. 30 बनल्या 6 विकेटच्या मोबदल्यात आणि विजया करता 31चं टार्गेट टीम भालुक बी समोर. चला मैदानात उतरा लगेचच. टीम बराडबदर सांबेगाव. अजून एक सामना पेंडिंग आहे. 18 बॉल 31 धाब्याची आवश्यकता. अथांग जो सध्या 12th मॅनच्या भूमिकेत भालुक बीचा जबरदस्त कॉम्बिनेशन त्याच्या वतीने आमच्यापर्यंत पोहोचतोय. सरावामध्ये कशा पद्धतीनं गमती होतात, त्याचबरोबर टीमचं कॉम्बिनेशन यंदाच्या कामात कसं आहे, टीमची कामगिरी कशी झाली आहे, या सगळ्या बाबतीत आता तो आमच्यासोबत चर्चा करतोय. आणि तुमचं व्यक्तिमत्व दिलखुलास असायला हवं. टार्गेट महत्वाची मॅच. यानंतर जनुमान माडस बी देखील प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या विरोधात कुठला संघ इनाक्शन असेल. गोलंदाजीसाठी प्रवीण विदे दाखल होत आहेत. त्यांची सोबत देत आहेत बॅटिंग डिपार्टमेंट मधून प्रतिस्पर्धी टीम कडून सलामीवीर मयूर आणि भावेश. मयूरकोटे स्ट्राइक. आंबेगाव एक्सप्रेस प्रवीण विदे गोलंदाजीसाठी दाखल. 18 बॉल 31 धाव्याची गरज. क्लायमेट आणि इंडियन क्लायमेट जमीन आसमानचा फरक आहे. बॉल होता यार प्रवीण. गेम इज ऑन. पहिला बॉल अर्ध्या विकेटवर टाकलाय, हुक केलाय, काढलाय. बॅकवर्ड स्कोअरलेगच्या बाजूने फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचतात. गुड फिल्डिंग. 2 धावा तोपर्यंत सहजरित्या मिळतात आणि 2 धाब्यासोबत सध्या डाव सुरू होतोय तो फलंदाजी करणाऱ्या टीम भालुक बीचा. 2 धाब्यानं फलकाचा होतोय शुभारंभ. केला समोर मिडॉनला फिल्डर आणि सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. चूक करण्यास भाग पडलंय मयूरला आणि प्रवीणनं काढले मॅचची प्राइज विकेट. पहिला धक्का भालुक बीला. फर्स्ट विकेट डाऊन. चला बॅटिंग ऑर्डर देखील सेट करून ठेवा टीम भालुक बी. स्कोरबोर्डवर सध्या नजर टाकली तर 2 ला पहिला धक्का बसला. नवीन बॅटर विजय बॅटिंग करता दाखल होत आहेत. मयूर बाद झाला. आता विजय यांना जबाबदारी घ्यावी लागेल. भरपूर साऱ्या वर्षाचा अनुभव आहे विजय यांच्याकडे. मात्र महत्त्वाच्या मॅचमध्ये तो कामी आणावा लागेल, तो मार्गी आणावा लागेल.
2 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. वेगवान बॉल पायावर आदळलाय, संधीच दिली नाही हात खुले करण्याची. ती विजय यांना डॉट बॉलची झाली आहे सांगता. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात सध्या इम्प्रेशन गोलंदाज प्रवीण विदेचं डॉट बॉल. पुन्हा एकदा होते वापसी, होते कमबॅक. धावा स्थिर 2 धावा. 2 धावा सध्या स्कोरबोर्डवर एका विकेटच्या मोबदल्यात. 2 ऑन बोर्ड. आणखीन एक चांगला बॉल चाललाय थेट. टप्पा पडल्याबरोबर एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल पर्सेंटेज आता कमालीची वाढली आहे आणि त्याच कारणास्तव सध्या सामन्यात पारड जड होतोय ते टीम ब्रायट ब्रदर्स आंबेगावचं. चांगली कामगिरी सध्या या मॅचमध्ये होत असताना गोलंदाज प्रवीण विदेकडून स्कोरबोर्डवर सध्या टीमची टोटल स्थिर अवघ्या 2 धावा धाफल कव्हर. 14 चेंडू आणि आता 29 धाव्याची गरज. हार्ड लेंथ. आता चांगला बाउन्स विथ पेस, विथ एक्स्ट्रा बाउन्स बीट केलंय विजयला. बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल त्याने टाकलाय आणि सध्या धावसंख्या स्थिर 2 धावा. धावांसाठी सध्या पराकोटीचा संघर्ष सुरू आहे तो टीम बालुक बी कडून. विजय सध्या स्ट्रगल करतात प्रवीणच्या विरोधात. धावा बनवण्यासाठी संघर्ष त्यांचा सुरू आहे. स्टील 1 टू गो. 13-29 लास्ट बॉल. यावलेला बॉल हवे. झेलची संधी स्वतः गोलंदाज पोहोचलाय आणि झेल संपादित. फलंदाज बाद. दुसरा धक्का या षटकात दिलाय प्रवीणनं. पॉवर प्लेचं पहिलं षटक राहिलं ब्रायट ब्रदर्स आंबेगावच्या नावावर. 12 बॉल आता 29 ची गरज. देवीदास बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. 12 चेंडू 29 धावा समीकरण. बारा 29 सनी अर्थातच समीर गोलंदाजीसाठी दाखल झाले. चला वेळ जास्त जातोय आंबेगावकर. पहिलं षटक बरोबर 3च मिनिटात टाकले. मात्र थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. 12-29 पहिलं षटक 2 धावा 2 विकेट प्रवीणच्या खात्यात. आता सनीनं घेतली जबाबदारी ती दुसऱ्या षटकात. चला वेळ जास्त जातोय सनी. थोडं स्पीडअप अपेक्षित. थोडी घाई करा. थोडं फास्ट खेळावं लागेल. आम्हालाही परतीच्या प्रवासाला निघायचं आहे. पहिला बॉल विकेटची संधी बनली आहे. मिड ऑफचा फिल्डर पोहोचेल का प्रश्न उपस्थित झाला होता परंतु पोहोचू शकले नाही. 2 धावा तोपर्यंत सहजरित्या मिळत आहेत. 2 धावे सहित धावा एकंदरीत बनत आहेत. त्यात 4 11 बॉल आता 27 धाव्याची गरज. 11 चेंडू 27 धावा आहे समीकरण. 11 बॉल 27 धावा. 27 धावा 11 बॉल. कुठल्या टीमच्या नावावर राहिला सामना आणि कुठला संघ या मॅच मध्ये विजयाची नोंद करून जनमान महाडसबेच्या विरोधात बक्षीस पात्र फेरीत आपलं नशीब आजमावेल. स्टे ट्यून विथ अस. कुठेही जाऊ नका. लाईन पाहावी लागेल. इट इज वाईट बॉल. मिळते ते एक अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 5. 5 ऑन बोर्ड. फुल टॉस पण फटका फसला. मिस सॅम शोक बॉल हवेत. काव फेसला फिल्डर आलेत प्रवीण आणि जबरदस्त झेल संपादित होतोय. ही इज अ ॲथलीट आणि त्याच्या वतीनं चांगला झेल आता पकडलाय. फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन. आमची राणी हवा तर करतोच.
नवीन बॅटर जितू बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. लो फुलटॉस बॉल, मोठ्या स्ट्रोक्स मध्ये मात्र कन्वर्ट करता आला नाही. झेलबा 2 माघारी परत आहेत. त्या ठिकाणी बॅटर देवीदास. मॅच मध्ये पाहिलं तर 10 बॉल बाकी आहेत, 26 धाव्याची गरज. चला थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा, थोडं फास्ट खेळावं लागेल. ब्राईट ब्रदर्स सांबेगाव. 10-26 सबीर गोलंदाजीसाठी. यावलेला चांगला बॉल, टप्पा पडला, चाललाय थेट स्थिर रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. विकेट जशी आली कॉन्फिडन्स आपण बघत आहोत सध्या दुनावलाय तो सनीचा. 5 धावा दाफलकर, 10 बॉल 26 ची गरज बॅटिंग टीमचा. यावलेला पूल केला बॉल, पोझिशन मध्ये आले धाव घेण्यासाठी. एकच धाव मिळताना दिसेल. थ्रो द ओव्हर थ्रो, दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाही. एकच धाव, धावसंख्या सिंगल एकूण अंकित झाले ती 7. 7 ऑन बोर्ड. चला 9 चेंडू 24 धावा हे समीकरण आहे. 9 बॉल 24. 9 चेंडू 24 धावा. गोलंदाज तयार समीर. लाईन पाहावी लागेल सिडीज. नेक्स्ट वाईड, आणखीन एक वाईड. अतिरिक्त धावा आता 3 आलेल्या आहेत वाईडच्या स्वरूपात. स्कोरबोर्डवर टोटल आहे 8. बॉल बाकी आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये हव्यात धावा 23. 9 चेंडू 23. बॉल हवेत, फिल्डर पोहोचतील का? आलेत, प्रयत्न चांगला आहे आणि झेल संपादित. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मॅच मध्ये राखलाय टीम आंबेगावनं. आणखीन एक विकेट. आठ बॉल 23. चला थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. या षटकात वाईड जास्त आलेले. चला दोन्ही बॅटर लागेल. थोडं स्पीडअप अपेक्षित, थोडी घाई अपेक्षित. आठ बॉल 23. चला नवीन बॅटर प्रथमेश. मित्रा थोडी घाई अपेक्षित आहे, थोडं फास्ट खेळा. बॉल अवे टॉपेज, विकेटची चान्स, संधी आणि तिचं सोनं. फलंदाज बाद, आणखीन एक फलंदाज बाद. 8ला 5वा आदरा टीम भालुक बीला. बॅटिंग साठी दाखल होत आहेत. स्कोर बोर्डवर सध्या टोटल आपण बघत आहोत 8. 8ला फलंदाज 5 बाद झालेले आहेत. यावलेला ग्लास केला, फायलेगला फिल्डर. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद
आणि विकेट हॅट्रिक झाली एक कंप्लीट. सनीची जबरदस्त गोलंदाजी विथ द बॉल इम्पॅक्ट त्यानं टाकलाय आणि या षटकात तब्बल 4 फलंदाज त्यानं माघारी धाडलेत. डाव कोसळलाय भालुकचा. 8 धावा 6 फलंदाज बाद. षटकं संपली 2. आता शेवटचं षटक 6 बॉल आणि विजयाकरता 23 धाब्याची गरज. पुंडलिक यस इट इज. 6 बॉल 23 धावा. लास्ट ओव्हर. रोशन गवाळेवरती दिली जिम्मेदारी, त्याच्यावरती टाकलाय विश्वास. 6 बॉल 23. 6 चेंडू 23 धावा. शेवटचं षटक रोशनवरती जबाबदारी. 6 पैकी 4 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच पोचवावे लागतील. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर केलं आक्रमण. पहिल्या बॉलवर मी लढण्यासाठी सज्ज हे दाखवून दिले फलंदाजानं. पहिल्याच बॉलवर केलं आक्रमण. पहिल्या बॉलवर हल्ला. सिक्सर. थँक्यू. षटकारानं मात्र पुन्हा एकदा कमबॅक वापसीचे संकेत दिलेत फलंदाजांना. 5 बॉल. आता विजयाकरता मॅचमध्ये 17ची आवश्यकता. 5 बॉल 17. आता 17चा खतरा कुणासाठी असेल यावेळेला. चांगला बॉल. लेंथ बॉल. डॉट बॉल. पहिल्या षटकारानंतर पुन्हा एकदा वापसी झाले कमबॅक रोशनकडून. 4 बॉल. आता 17ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितू. क्षमता आहे या फलंदाजाकडे. 4-17. हार्ड लेंथ. सरप्राईज बाउन्स. टोटली डॉमिनेट केले ते फलंदाज जितूला. पहिल्या षटकारानंतर बॅक टू बॅक 2 डॉट. 3 बॉल. आता 17ची गरज. आता गत्यंतर नाही. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. 3 बॉल 3 मॅक्सिमम गरजेचे आहेत भालुक बी साठी. 3 बॉल 3 सिक्सर. 3 बॉल 3 षटकार गरजेचे बनलेले आहेत. बॅट्समनच्या नावातच जीत आहे, मात्र टीमला जर जिंकायचं असेल तर 3 बॉल 3 सिक्सर या मॅचमध्ये आता लावावेच लागतील. फील्ड पोझिशनमध्ये बदलाव. ऑनसाइडला 4 फिल्डर. स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग ऑन काऊ कॉर्नर. समोर लॉंग ऑफ. रनवे मध्ये आला व्यत्यय. अंपायर सिग्नल. डेड बॉल. 3 बॉल 17. एक चांगला बॉल मॅचच्या आंबेगावच्या बाजूने जाईल, पण षटकार जर आला तर पुन्हा एकदा संघर्ष करण्यास भाग पाडेल गोलंदाजाला फलंदाज जितू. 3-17. बॉल हवेत. झेलची संधी. स्वतः गोलंदाज पोहोचलाय. जज करतायत रोशन आणि झेल पकडलाय. जितू बाद. 2 बॉल. आता या मॅच मध्ये 17ची गरज. धक्का लागलाय 14ला. 7वा फलंदाज बाद. बॉल 16ची गरज. चला नेक्स्ट मॅच रेडी राहा टीम म्हाडस कॅप्टन. फुल टॉस. गॅप मध्ये जाईल का बॉल. एसीडीच गेलाय. चौकार. मात्र सामना संपलाय. मॅच इज फिनिश आणि या सामना 11 धाब्याने जिंकत बक्षीस पात्र फेरीत आता लढताना दिसेल टीम म्हाडस बीच्या विरुद्ध ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव. अभिनंदन आंबेगाव. हार्ड लक भालुक बी. चला हँडशेक करा. दोन्ही टीम मैदान सोडा. सामनावीर पुरस्कार सनी ज्याने कॅरी केली विकेट हॅट्रिक आणि 4 विकेट कॅरी करत ज्याच्या बॅटमधून चांगल्या गतीने धावा आल्या तो सनी सामनावीर.